सोलापूर शहरामध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोबडे वस्ती समाज मंदिर येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापका ज्योती वाघमारे यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली। 10 ते 1:30 वाजेपर्यंत महिला भजनी मंडळाचं भक्तिमय भजन संपन्न झालं। सायंकाळी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बनसोडे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा खेळ पार पडला। माजी नगरसेवक मनोज शेजवाल, नागेश गायकवाड, हर्षल नागेश गायकवाड यांचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोहिदास महाराज यांची आरती करण्यात आली। त्यानंतर होम मिनिस्टरच्या खेळामध्ये विजयी झालेल्या महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांना सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंतीनिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये माता नवरात्र महोत्सव मंडळ, संत गेनुबुवा भजनी मंडळ, राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला मंडळ आणि विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला होता। अनिताताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज ज्यांच्यामुळे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ती माझी लाडकी बहीण, मैत्रीण आणि या विभागामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण म्हणून काम करत सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आमच्या आदरणीय अनिताताई गवळी, उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनींनो आणि माझ्या बांधवांनो, सगळ्यात आधी गुरु रविदास यांच्या जयंतीच्या मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते। आजपासून 600-700 वर्षापूर्वी जेव्हा जाती प्रथा ही खूप मोठ्या प्रमाणावरती पाळली जात होती, त्याही वेळेला एका अस्पृश्य समाजात, चर्मकार समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा ज्यांनी आपल्या भक्ती भावनेतून, आपल्या दोह्यामधून सामाजिक समता सांगितली, सामाजिक क्रांतीचा पाया रचला, अशी महान संत गुरु रविदास आहेत। आज अनेक शतकं उलटून गेली, पण त्यांची शिकवण आज सुद्धा केवळ भारताला नव्हे तर जगाला ती क्रांतीचा संदेश देत आहे। संगीत सुरू करा, संगीत सुरू करा। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।